नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाई ग आईमध्ये. आणि ही आज कसली पूजा मांडली आहे तर मी तुम्हाला ह्या पूजेचं महत्त्व, कोणाची पूजा आहे आणि हे नक्की काय आणि कसं ह्याची स्थापना केली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. की हे घट आहेत एका प्रकारचे, तर हे घट कसे बसवले गेलेत आणि हे कोणाचे आहेत. तर आज आहे खरं म्हणायला गेलं तर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस, म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेचा दिवस. आणि आजच्या दिवशीपासून तर मार्गशीर्ष महिन्याच्या 6व्या दिवशीपर्यंत म्हणजे षष्टीपर्यंत, चंपाषष्ठी असते तोपर्यंत खंडोबाचे उपवास केले जातात. असं म्हणलं जातं की जो 6वा दिवस आहे म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस आहे, त्या दिवशी खंडोबाने म्हणजे आपल्या मार्तंड भगवाने मल्ली आणि अजून एका राक्षसाचा संहार केला होता आणि लोकांचे त्यांच्यापासून रक्षण केले होते. तर आमच्या आई आहेत, आम्हाला आमचे जे कुळदैवत आहेत ते खंडोबा आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही हे उपवास करतो. म्हणजे आई मेनली उपवास करतात की घरातली एक व्यक्तीने उपवास करायचा असतो. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल असं भंडाऱ्याने चौक मांडून घ्यायचं आहे. तर केशरी कपडा यांनी घेतला आहे, तर पिवळा कपडा घेतात पण त्यात क्लोज टू क्लोज केशरी होता म्हणून केशरी ब्लाऊज पीस अंतरला आहे. त्याच्यावर असं भंडाऱ्याने चौक मांडला आहे आणि इथे तांदळावर खोबरं ठेवून खोबऱ्यामध्ये भंडारा टाकला गेलेला आहे. इथे ही घरातली विड्याची पाने आहेत म्हणून ही लहान आहे, तर विड्याची पानं ठेवून त्याच्यावर खारीक आणि बदाम आईंनी ठेवलं आहे. त्याच्या खाली असं तांदूळ त्यांनी ठेवले, त्या तांदळावर या घटाची स्थापना केलेली आहे. म्हणजे हे आहे आपलं कळशी किंवा आपण म्हणू शकतो की कळस. आणि ह्या कळसला आपण वस्त्र हे नेहमी मंडळी लक्षात ठेवा, कोणतीही पूजा करत असताना वस्त्र हे या ताम्हणला ह्याला कळशीला वस्त्र घालणं फार फार महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये पाणी, सुपारी, नाणं, हळदी कुंकू असं टाकलं गेलेलं आहे आणि त्याच्यावर आंब्याची पानं ठेवून त्याच्यावर ताम्हण ठेवलेली आहे. ताम्हणेवर तांदूळ ठेवलं आणि त्याच्यावर आपल्या खंडोबाचा असा सुंदर असा टाक ची आज आपण स्थापना केलेली आहे किंवा आपण म्हणू शकतो की आज यांची पूजा आहे, यांचे घट बसवले आहेत. इथे आईने कोटंबा ठेवला आहे, कोटंबामध्ये भंडारा आणि खोबरं आहे जे आम्ही पालवरून आणलं होतं. आणि खरं तर हे तांदूळ का ठेवले जातात, कारण की असं म्हटलं जातं की जे खंडोबा आहेत आपले ते शिवांचे अवतार आहेत, तर त्यांना हे शुभ्र वस्तू फार प्रिय असतात म्हणून आपण ह्याच्यामध्ये कोणतं धान्याचा उपयोग न करता तांदळाचा उपयोग केला आहे. तर आजची माहिती तुम्हाला नक्की कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता फक्त एवढंच म्हणेल, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट घ्या. धन्यवाद मंडळी.